राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटी प्रकरणी आमदार अपात्रतेचा महत्त्वाचा निकाल 31 जानेवारी रोजी दिला जाणार आहे। हा निकाल आश्चर्यजनक असेल। अजित पवार मित्रमंडळाच्या विरोधात हा निर्णय घेतला जाईल असा विश्वास शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। तारीख आहे राष्ट्रवादीची, काय न्याय मिळण्याची अपेक्षा आहे? कारण शिवसेनेची ही हल्ली आश्चर्यजनक आणि लोकांना जो निर्णय होईल त्याच्यापेक्षा उलटा निर्णय म्हणजे अजित मित्रमंडळाच्या विरोधात जाणारा निर्णय त्या दिवशी घेतला जाईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं। कारण तुम्हाला बघायला मिळेल की हळूहळू हे जे सगळे पक्ष आहेत, एका पक्षाला आज ताकद दिली जाईल, एका पक्षाची आजच ताकद संपवली जाईल आणि विधानसभेच्या आधी दोन्ही पक्षाची ताकद संपवली जाईल। त्यामुळे 31 तारखेचा निर्णय हा अनेक लोकांना आश्चर्याचा असेल। तसंच आज कुठेतरी एकाला ताकद देण्याचं, मात्र त्याच वेळी एकाची ताकद संपवण्याचं काम सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचीही ताकद संपवली जाईल असा दावाही रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय। जामखेड तालुक्यातील खर्डा इथं संत गीतेबाबा यांच्या मठाच्या विविध कामांचं भूमिपूजन झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार बोलत होते। शरद पवार यांच्या वयावरून अजित पवारांकडून वारंवार मुद्दा समोर आणला जात असताना भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चेवर रोहित पवार यांनी टीका केली आहे। नाही, भाजपने सगळ्यांनाच ऑफर दिलेली हेच तर तुम्हाला सांगतो। त्यांच्याकडे आर्थिक ताकद खूप मोठी आहे, दबाव तंत्राची ताकद खूप मोठी आहे आणि त्याच्यामध्ये 75च्या पुढे जर खऱ्या अर्थाने आपल्याला भाजपमध्ये जर रिटायरमेंट घ्यायची असेल तर असे अनेक मोठे नेते भाजपचे आहेत ज्यांनी 80च्या पुढे सुद्धा खासदारकी केलेली आहे। त्यामुळे आज बोलत असताना कुठेतरी अजितदादा मित्रमंडळाचे नेते जे बोलत आहेत त्याला पाठबळ देण्यासाठी कुठेही काही खोटं बोललं जाते असं आमचं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, जामखेड।